अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिटले महाराज, तेजोनिधी मोरे दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे आधारस्थान हृदयस्थानी विराजमान असलेले गुरुपीठाचे पीठाधीश स्वामीरूपी गुरुमाऊली व तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या दुकानाच्या अथवा घराच्या प्रवेशद्वाराला 64 योगिनी वास्तुयंत्र व विजय पंचदशी यंत्र लावून पंचोपचार पूजा करावी असं वेगवेगळ्या केंद्रात सांगितलं जातं. पण त्याआधी 64 योगिनी यंत्रावर काय सेवा कराव्यात, त्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेगवेगळी आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा ही नम्र विनंती. महिन्यात येणारा दुर्गाष्टमी हा दिवस कुलदेवीच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशी 64 योगिनी यंत्र घरामध्ये आणावे. तुम्हाला वाटेल की आता हे यंत्र आणायचे कुठून, तर दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अत्यंत अल्प दरात हे उपलब्ध आहे. ते आणून स्वच्छ पुसून पाटावर ठेवावे व यंत्राची पंचोपचार पूजा करावी. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र व एक माळ 99 मंत्राचा जप करावा. या यंत्रावर 64 योगिनींच्या नावांनी म्हणजेच मंत्रांनी अक्षता वाहून पूजन करून घराच्या अथवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावावे व दर दुर्गाष्टमीला याची पंचोपचार पूजा करावी. या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती या मराठी अथवा संस्कृत पोथीचा घरी संपूर्ण पाठ करू शकता. शक्य झाल्यास उपवासही करू शकता आणि अजूनही शक्य झाल्यास नवचंडी होमही करू शकता असे सांगितले जाते. दुर्गाष्टमी या महत्त्वाच्या दिवशी 64 योगिनी यंत्र प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्याला याचे काय काय फायदे होतात ते आपण पाहू. हे यंत्र दरवाजावर लावल्यामुळे घरात अपघात होत नाहीत. सदैव लक्ष्मी टिकून राहते. घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. सदैव भरभराट टिकून राहते. घरात शांतता प्रस्थापित होते. वाईट शक्ती, नजर दोष घरांमध्ये प्रवेश करत नाहीत. तसेच असंख्य लाभ या यंत्राच्या सेवेमुळे होतात. यालाच 64 योगिनी यंत्र असे म्हणतात. ज्याच्या दरवाजाचे तोंड दक्षिण दिशेला आहे त्यांनी तांब्याचे 64 योगिनी यंत्र लावावे. तसेच ह्या दिवशी घरातील स्त्रियंत्रावर अभिषेक करून श्रीसूक्त वाचून कुंकुमार्चनही करू शकता. तसेच ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण करत कुंकुमार्चनही करू शकता असं सांगितलं जातं. अशा प्रकारे अपघात न होणे, घरात शांतता राहणे, वाईट शक्तींपासून बचाव होणे, सदैव धनधान्याची भरभराट राहणे, वाईट शक्ती, नजरदोष घरात प्रवेश न करणे असं असंख्य लाभ केवळ 64 योगिनी यंत्र दर महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमी या दिवशी सिद्ध करून घराच्या प्रवेशद्वारावर लावल्यास त्यावर दर दुर्गाष्टमीला पंचोपचार ही 5 मिनिटाची सेवा केल्यास असंख्य लाभ होतात. तसेच 64 योगिनी यंत्राबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा व ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. झालेली सेवा स्वामीरूपी गुरुमाऊली चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. श्री अंबा माता की जय.